पाहायला मिळत आहेत प्रवीण हांडवाड प्रेमल गांगडा आणि वॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहिला तर मग रोहित अतकेरी नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक शुभेच्छा असतील. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत गावदी स्पोर्ट शिलोतर आयोजित मान्य श्री विजय शेठ गोविंद पाटील चषक 2025 हा महासंग्राम मॅच क्रमांक आपण पाहतोय पहिल्या फेरीतील हा तिसरा मॅच. पहिल्या बॉल वरती आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली आहे नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी टीमनं. दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात प्रवीण हांडवा आणि प्रेमल गांगडा. यावेळेस प्रवीण हांडवा ऑन स्ट्राईक वरती पुढे सरसावून चेंडूला मात्र फोर्स केला चेंडू निघून जाईल लॉंग ऑन च्या दिशेनं. सुंदर क्षेत्ररक्षण एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाते पुन्हा एकदा आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोहोचली गेली आहे 2 या कड्यावरती. 2 धाव फलकावरती पाहायला मिळतात. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे सुंदर बाबा स्पोर्ट्सचं मैदान आणि या मैदानावरती अनेक स्पर्धा आपण होताना जरूर पाहिल्यात. यावेळेस आपण पाहतोय गावदी स्पोर्ट शिलोत्तर आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेटची मोठी स्पर्धा. परंतु यावेळेस फुलटॉस डिलिव्हरी होती चेंडूला मात्र भिडकावून दिलंय ते म्हणजे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार आलाय हा चौकार. भीमर साठी या ठिकाणी आपण पाहिलं तर मग स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून तिसऱ्या अंपायर साठी रिफर केलं गेलंय. पाहूया काय डिसिजन आहे हे देखील जरूर पाहायला मिळेल. पण त्यांना थोडस डाऊट आलंय की मग हा चेंडू भीमर आहे की मग फेअर डिलिव्हरी हे देखील चेक केलं जाईल. असं फेअर डिलिव्हरी आहे. चेंडू टाकून झाले ते म्हणजेच 3 धाव फलकात धावा लागल्या गेल्या त्या 6. रोहित 6 पुढचा बॉल. पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी फाईन लेगला चेंडूला वळवलाय चेंडू चाललाय चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरिता अजून एक आलाय प्रेमलच्या बॅट मधनं हा चौकार 4 रन. आणि या चौकारानं आता मात्र टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोहोचली गेले 10च्या इकड्यामध्ये 10 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय चेंडू मात्र शेवटच्या क्षणी अडला गेलाय. 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. दोन्ही टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोचली गेले 12च्या घरामध्ये 12 धावा धाव फलकाप्रती लागल्या गेल्या. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5. अजून सुद्धा शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉलवरती काय घडेल काय बिघडेल हे देखील आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे. षटकातील पुढचा बॉल हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जाईल थर्डमॅन बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धावांकरिता आणि झाली या षटकाची देखील समाप्ती. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 22च्या स्वरूपामध्ये आलेला हा बॅटला चेंडू स्पर्श झाला आणि टीमची टोटल आपण पाहिली तर या चौकाराच्या साहाय्याने मात्र 16 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
रोहित अतकरीचं हे पहिलं षटक पॉवर प्लेचं आपण पाहिलं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन खेळाडू म्हणजेच प्रवीण हंडवा अँड प्रेमल गांगडा काय जबरदस्त बॅटिंग करतायत. त्याच्यामध्ये आपण पाहिला तर मग प्रेमल गांगडाचा अधिक रोल मात्र बॅटिंग मध्ये जरूर पाहायला मिळाला आहे आणि त्याच्या जोरामध्ये टीमची टोटल आपण पाहिली तर मग 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. म्हटलं गेलं सामर्थ्य हे जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असेल संघर्षातून निर्माण होत असतं आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग संघर्ष मैदानाच्या आतमध्ये निर्माण केला जातो. आता मात्र नंबर 2 चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर लवेश भोईर सज्ज झाला. प्रेमल सध्या तरी नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. चांगलं बॅटिंग त्यांनी केली आहे. ऑन स्ट्राईक ला प्रवीण पुढे निघून यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय लॉंग ऑफ वॉन्डर लाईनच्या बाहेर सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरिता आला आहे चौकार आणि या चौकारांना टीमची टोटल आपण पाहिली तर मग तब्बल 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. म्हटलं गेलं नशा करायची असेल तर कष्टाची करा कारण जर तुम्हाला आजार झाला तर तो मग यशाचा होईल. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. या ठिकाणी आपण पाहिलं तर आमचे प्रमुख पाहुणे रवींद्रदा गोवरी यांनी निश्चितच वेळात वेळ काढून एक स्पर्धेला चांगली भेट दिलेली आहे आणि आता मात्र त्यांनी रजा घेतल्या. त्यांचा देखील खूप खूप आभार. वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलात. आपलं देखील खूप खूप आभार. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा हा चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल वरती चौकार आल्यानंतर कमबॅक केलाय. स्वतःला सावरले गेले गोलंदाज मिस्टर लवेशनं आणि चांगले बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न त्याच्याकडनं देखील केले जात आहेत. चांगला खेळ निश्चितच मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस डिलिव्हरी. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूवरती आक्रमण केले आहे. चेंडू जातो वाईडिश लॉंगांच्या दिशेने. फक्त एक सिंगल मात्र कंप्लीट होताना आपण पाहतोय आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे सरकली आहे 21-21 या आकड्यावरती. कासवाच्या गतीने का होईना रोज थोडीशी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे परंतु त्या सशांना हरवण्याची हिंमत देखील मनामध्ये ठेवा. यावेळेस एका हातानं हा फटका मात्र एक्झिक्यूट केलाय. चेंडू चाललाय एका टप्प्यानं फाईन लेग वॉटर लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार. प्रेमलच्या बॅटमधनं आलाय महत्वाचा चौकार आणि या चौकारनं धावसंख्येचा देखील बदलला आहे. कार धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. 25 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पंचवीस धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजून सुद्धा दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. फुल टॉस डिलीवरी आबाइल मुझे मार. एक गेंद जाएगी स्क्वायर लेग बॉर्डर लाइन के ऊपर से सीधा बॉर्डर लाइन के बाहर. 6 रन के लिए सिक्सर. या षटकाराच्या साहाय्याने मात्र टीमची टोटल अगदी वेगानं वाढले गेले झपाट्याने वाढले गेले 31. 31 धावा धाव फलकावरती लागले गेलेत. म्हटलं गेलं ना क्षेत्र कुठलेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि जर का तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग कष्ट करताना दिसतायत दोन बॅटर प्रवीण हंडवा आणि प्रेमल गांगडा. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 12 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजेच 31. षटकातील पुढचा बॉल राज कोदे. यावेळेस राज कोदेचं देखील भव्य स्वागत केलं चौकारानं.
फलंदाज प्रवीण हंडवा ऑन फायर आणि या चौकाराच्या साहाय्याने आता मात्र टीमची टोटल पुढे सरकली आहे. 35 आकड्यावरती जाऊन पोहोचले. राज कोदे बॉलिंग ट्रॅक वरती आलाय आणि आल्या आल्या त्याचं देखील भव्य स्वागत केलंय. यानंतर टीम आपण पाहिलं तर मग साई अधर नागले आणि आई मरुदेव स्फोट राजावली बी अशी मॅच जरूर पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहिलं तर मग बिमरचा इशारा आलाय. यस फिल्डिंग करणाऱ्या टीम कडनं आपण पाहिलं तर मग रिव्ह्यू आला. मागणी केली गेले. यस फेअर डिलिव्हरी असणार आहे कारण बॅटर आपण पाहिलं तर भरपूर पुढे येऊन हा चेंडू मात्र खेळला गेलाय. त्याच कारणास्तव आपण या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा चेंडू लीगल असणार आहे म्हणजे चांगला चेंडू या ठिकाणी असणार आहे. राजचा पुढचा बॉल यावेळेस मात्र दांडी 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 गुल आणि फ्रेमल गांगडा आउट. क्लीन बोलच्या स्वरूपामध्ये मात्र प्रेमल गांगडा या ठिकाणी बाद होतोय. जवळजवळ आपण पाहिला तर मग जी एक मोठी पार्टनरशिप झाली होती 35 धावांची ती पार्टनरशिप मात्र म्हणण्याचं काम या ठिकाणी केलंय मिस्टर राज कोदेन आउट. यावेळेस आपण पाहिलं तर हॅप क्रॅकर बॉल चेंडूला पाठवलंय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्याने चेंडू निघून गेलाय. बाउंड्री फार आला है चौकार 4 रन. शौकारांना धावसंख्या आपण पाहिली तर मग पुढे सरकले. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 आकड्यावरती. राज कोदे असं वाटतं होते की कमबॅक करेल परंतु डगआउट मधून सेट होऊन आलेला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर अजित. पुन्हा एकदा हवाई हल्ला केलाय परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पुढे आलाय जरूर परंतु 1 बाउन्स न शेड्यूलला मात्र फील्ड केलं जाईल परंतु त्या अगोदर मात्र 2 धावा अचूक पद्धतीने कंप्लीट केल्या गेलेत आणि या 2 धावेनं टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचली आहे 42 आकड्यावरती. राज कोदेचा हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका आहे ऑन साइडला. मिडविकेट वरनं क्षेत्ररक्षक पुढे आला. एकदा विकेट पुढे गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपण पाहतोय. अतिशय सुंदर रणबीर विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि 2 धावेनं टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचली आहे 44 आकड्यावरती. 44 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. ओहो सुंदर क्षेत्ररक्षण. एक सिंगल मात्र कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीनं
टीमची टोटल 45 आकडा निश्चितच आपल्या भारतासाठी खूप चांगला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट जर आपण पाहिलं तर मग हिटमॅन मिस्टर रोहित शर्मा सरांच्या पाठीमागे निश्चितच हा 45 चा आकडा जरूर आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहिलं तर मग लो फुल टॉस डिलिव्हरी होती. चेंडूला मात्र खेळून काढलेले शॉट मिड ऑनला, परंतु एक सिंगल मात्र कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिले तर 46 या आकड्यावरती आपल्याला जरूर पाहायला मिळाले. अजय तुमडा यांचे मित्र रोशन पाटील यांचा हा लकी नंबर आहे 46. रोशन पाटील यांचा लकी आकडा आपल्याला पाहायला मिळतो, परंतु यावेळेस मात्र समोरच्या दिशेनं सुंदर फटका होता. एक सिंगल मात्र कंप्लीट केली आहे आणि सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा टीमची टोटल मात्र वाढताना जरूर दिसणार आहे. 47 धाव फलकावरती. हे धाव फलक आपल्याला पाहायला मिळतंय. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज आपण पाहिला तर मग अनिकेत, हा वाईट बॉल. अनिकेतच्या ओव्हरमध्ये चेंडू टाकून झाले ते म्हणजे 3 आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग 3 चेंडू मध्ये 4 धावा त्याने देखील खर्च केलेत. षटकातील पुढचा बॉल आणि बॅटनं चेंडूवरती आक्रमण केलंय. चेंडू निघून जातो. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मारून लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार आणि आलाय अजित कांगडाच्या बॅट मधनं हा षटकार. 6 धावा. यावेळेस पुन्हा एकदा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. 54 धावा धावफलकातील लागल्या गेलेत आणि त्याच्यामध्ये आणखी एक धाव मात्र ऍड केली जाते. 55 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. कुठल्याही खेळावरती जर तुम्हाला विजय प्राप्त करायचा असेल तर तो मागून मिळत नाही. त्याच्यासाठी ध्येयाने झगडून मात्र कष्ट करावे लागतात. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मिस्टाईम फटका पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण रोहित करणं झालंय आणि रनआउटच्या सुरूमध्ये मात्र फलंदाज बाद होणार आहे, तो म्हणजेच मिस्टर अजित. जवळजवळ 56 धावा धाव फलकावरती आणि 57 धावांचं टार्गेट मात्र पूर्ण करावा लागेल. चला नेक्स्ट मॅच साई आधार स्पोर्ट नागले अँड यांच्या समवेत आयु मारुदेवी स्पोर्ट राजावली बी संघ टॉस साठी या. दोन्ही टीमच्या संघ नायकांना विनंती करतो आपण टॉस साठी या. चला अजय तुमडा दादांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस संपन्न करतोय. आयु मारुदेवी स्पोर्ट राजावली बी अँड साई आधार स्पोर्ट नागले या दोन टीम मध्ये नागले टीमनं टॉस जिंकला. डिसिजन बॅट फर्स्ट बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या.
सलग 2 फलंदाज आपण देखील मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. यावेळेस चांगला फटका आहे. पहिल्याच बॉल वरती हा चौकार पाहायला मिळतोय. चुटून निघून गेलाय. टिप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषेच्या पार चौकार आलाय. जवळजवळ आपण पाहिलं तर मग टार्गेट आहे 57 धावांचं आणि लवेश भोईरच्या बॅट मध्ये आला हा चौकार. लवेश आणि जय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आणि प्रेमळ गांगडा सध्या तरी बॉलिंग ट्रॅक वरती त्याला आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस डिलिव्हरी होती. यावेळेस आपण पाहिलं तर मग लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये लवेश मात्र बाद झालेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका पाहायला मिळतो.
एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोचली आहे 500 आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्याच्यानंतर मात्र विकेट आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग अनिकेत आले, त्याच्या बॅटमधनं एक सिंगल धाव मात्र ही पूर्ण होताना आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा लेग बिफोरची मात्र अपील या ठिकाणी केली होती. प्रेमळ गांगडाचं हे पहिले षटक पॉवर प्लेच आपल्याला पाहायला मिळते. 57 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे आई जीवदानी स्फोट नाकले टीमला. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा लेग बिफोरची एक मोठी अपील केली होती आणि त्या अपीलला मात्र फेटाळून लावलं पंचांनी. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली गेली आहे. कुठल्याही प्रकारची संधी दिली जात नाही बॅटरला मोठे फटके खेळण्यासाठी. मोठ्या फटक्यापासून वाचायचं असेल तर निश्चितच यॉर्कर चेंडू जास्तीत जास्त टाकावे लागतात आणि सध्या तरी तोच मारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजाचा. यावेळेस आपण पाहिलं तर हो छोटासा एफर्ट्स पाहायला जरूर मिळाला होता. जवळजवळ पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धावफलकात धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 1-6. आता मात्र नंबर 2चं षटक टाकण्याकरिता अमित लहांगे नावाचा बॉलर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सध्या तरी अनिकेत आणि जय याला चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगली बॅटिंग करून मात्र आपल्या संघाला विजयाच्या लक्ष्याकडे वाटचाल करून द्यावी लागेल. चेंडू शिल्लक असतील 18 आणि 18 बॉल मध्ये अजून सुद्धा धावा बनवायचे. 51 धावा. यावेळेस आपण पाहिलं तर फुल टॉस डिलिव्हरी होती. वाईट बॉल. ओव्हनच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. जयेश पाटील कॅमेरामॅन. आपण संपर्क साधायचा. हो यावेळेस सुंदर फटका आहे परंतु धावा मिळतील या फटक्यावरती 6. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग षटकार आलाय. अनिकेतच्या बॅट मधनं आणि या षटकारांना टीमची टोटल आपण पाहिली तर मग झाली आहे ती म्हणजेच 14 धावा. अनिकेत अँड जयवीज चांगलं बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज आपण पाहिला तर अमित वरती मात्र आक्रमण केलंय. यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर टाकला गेलाय. त्याच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली गेली आहे. म्हटलं की ना आयुष्य शून्य झालं तरी घाबरू नका. त्या शून्यापुढे किती आकडे तुम्हाला लिहायचे आहेत ही ताकद ती जिद्द मनामध्ये ठेवा. मी हे करू शकतो असा जर ठाम निश्चय तुम्ही मनामध्ये ठेवला ना, एक पॉझिटिव्ह विचार केला तर निश्चितच तुम्ही सर्व काही पॉझिटिव्ह करू शकता. परंतु एखाद्या वेळेस तर मग तुम्ही मनामध्ये निगेटिव्ह विचार ठेवले तर मग तुमच्या करता ती एक
मनस्थिती बिघडण्याची शक्ती वाढू शकते. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक मात्र चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. चार चेंडूचा खेळ मात्र संपन्न झालाय. धावफलकाती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 15 धावा. षटकातील पुढचा बॉल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला होता, परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर मग हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे मित्र एकदांशी पोचले गेलेत, जयेश डुकळे यांसाठी, आणि आज काहीतरी बाहेर दौऱ्यावरती गेले होते. आमच्यासाठी लस्सी आणि डीबीएन टीम करता आईस्क्रीम आणले. थँक्यू. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे जयेश. परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर बिघडलं गेलं संतुलन या ठिकाणी, आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होईल, तो म्हणजेच मिस्टर अनिकेत मात्र बाद झालेत. टीमची टोटल आपण पाहिली तर मग झाली आहे 16. अजून सुद्धा 12 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी जवळजवळ आपण पाहिलं तर मग 41 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. राहुल आलेत आणि यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका होता राहुलचा. सरासरी वाढली गेले 20.50 सरासरी प्रति षटकामागे यावेळेस पूर्ण करावी लागेल, कारण सुरुवातीच्या षटकामध्ये कमी धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात, आणि पहिल्या इनिंगच्या डावामध्ये आपण पाहिलं तर मग काय जबरदस्त धुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली होती. यावेळेस हा चेंडू मात्र पुन्हा एकदा टाकावा लागेल. हा वाईट बॉल टाकला गेलाय अजितनं. रिव्ह्यू नाहीये, कॉट भेटण्यासाठी रिव्ह्यू नाहीये. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू मात्र टाकला होता, परंतु काय जबरदस्त झेल मात्र फकळला गेलाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल, तो म्हणजेच मिस्टर राहुल. राहुल मात्र यावेळेस बाद झालेत. असं वाटलं होती की निश्चितच हा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाईल, पण तो फटका सुंदर होता. कदाचित गॅप मध्ये हा फटका असता तर मग 6 धावा मिळाल्या असत्या राहुलला, परंतु झेल देखील लाजबाब पकडलाय. राहुलचा देखील खेळ संपुष्टात आला. राहुल मात्र बाद झालेत. आता मात्र चेंडू शिल्लक असणार आहे, ते म्हणजेच दहा चेंडू, आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग अजून सुद्धा 38 धावांची अजून आवश्यकता आहे.
यावेळेस आपण पाहिलं तर मग टाइम फटका पाहायला मिळतात. शॉर्ट मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतो तोपर्यंत एक सिंगल मात्र कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे सरकले. षटकार आलाय आणि षटकाराच्या सहाय्यानं टीमचे टोटल मात्र यावेळेस आपण पाहिली तर मग पुढे सरकली आहे ती म्हणजेच 26 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. अशा फटके सुरुवातीपासून जर आले असते तर निश्चितच सामन्याचे चित्र थोडंसं मात्र वेगळं जरूर पाहायला मिळालं असतं, परंतु अजून सुद्धा वेळ गेली नाहीये. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस डिलिव्हरी होती, यावेळेस मिस केलाय, परंतु चेंडू हा आहे वाईट. त्याच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग पोहोचली गेली आहे ती म्हणजेच 27 आकड्यावरती. यावेळेस हवाई हल्ला केलाय, चेंडू चाललाय ऑन लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार आलाय. आणखी एक महत्वाचा दमदार षटकार, 6 धावा. आणि या षटकारांना टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे सरकली आहे 33 आकड्यावरती. आता मात्र 6 चेंडू शिल्लक असतील आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजे 24. यावेळेस पहिल्याच बॉल वरती रोहितच्या बॅटमधून आला चौकार. आता मात्र 5 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 20 धावांची अजून सुद्धा आवश्यकता. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू आहे वाईट. यावेळेस चेंडूला उडवलाय, झेल होता परंतु झेल मात्र पकडू शकले नाहीयेत. असं वाटलं होतं काही क्षणापूर्वी की हा चेंडू मात्र निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु चेंडू मात्र थांबला गेला. उंची जास्त आणि लांबी कमी पाहायला मिळाली. 4 बॉल 17 धावांची आवश्यकता. हा ट्रॅकर बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडूला पाठवले लॉंग ऑफ वन लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता आला है चौकार. आता मात्र 3 मध्ये 13. यावेळेस ट्रॅकर बॉल, चेंडू जाते
सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरिता आला अजून एक महत्वाचा चौकार 4 रन. आता मात्र 2 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजून सुद्धा मॅच आपण पाहिला तर मग बॅलन्सिंग आहे. हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे दोन्ही टीम साठी. ह्या चेंडूमध्ये जर मोठा फटका आला तर मग सामन्यामध्ये वापसी करेल. कदाचित 3 आल्या तरी मध्ये सामन्यामध्ये वापसी करणार आहे आई जीवदानी स्पोर्ट नागाले संघ. 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. सध्या तरी डगआउट मधून एकच आवाज निघत असेल, षटकार कि मग चौकार. रोहित तुमार असंच काहीतरी घडलं असेल डगआउट मध्ये देखील जे खेळाडू आहेत. ओहो, या वेळेस आपण पाहिलं तर मग प्ले अँड मिस हा डॉट बॉल. आता मात्र 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. हा हे वाईट बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग चौकार येतोय. यस, बॅटिंग करणाऱ्या टीमनं या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. कसला रिव्ह्यू आहे? बीमर. यस, फेअर डिलिव्हरी. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सामना जिंकलाय तो म्हणजेच नवदुर्गा स्पोर्ट वेलकरी टीमनं. हायलक टीम आई जीवदानी स्पोर्ट नागळे